नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा मी एकदा तुमचं स्वागत करतो. कालपासून आपण पुन्हा एकदा लेक्चरला सुरुवात केलेली आहे. काल आपण जो पद्धती दृष्टिकोन आहे तो पद्धती दृष्टिकोन लक्षात घेतला. आत्तापर्यंत आपण या टॉपिकमध्ये आपल्याला माहिती आहे की व्यवस्थापनाची प्रस्तावना असेल किंवा व्यवस्थापन संकल्पनेचा उगम असेल, अर्थ आणि व्याख्या. अर्थ म्हटलं की मेंदू तुमच्या लक्षात येतोय. व्यवस्थापन अभ्यासाची गरज का आहे, त्यानंतर एल्टन मेयो आणि पीटर ड्रकर यांचे दृष्टिकोन सिद्धांत आपण लक्षात घेतले आणि त्यानंतर व्यवस्थापनाचे जे दृष्टिकोन आहेत, 3 दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला आहेत. त्यापैकी वर्तनात्मक दृष्टिकोन आणि पद्धती दृष्टिकोन विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी संपवलेला आहे. आज आपण या टॉपिकमधला शेवटचा भाग, जो संभाव्यता दृष्टिकोन आहे, त्या संभाव्यता दृष्टिकोन आपण या ठिकाणी लक्षात घेतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एल्टन मेयो यांनी मानवी वर्तन सिद्धांत मांडला, म्हणजे मानवाला मानवाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे, हे जे काही दृष्टिकोन आहे तो त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. त्याच्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे 5 प्रयोग केले तेही या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. आता मध्ये आधी सारखं डिस्टर्बन्स होत असल्यामुळं तुम्हाला अभ्यासाची लिंक राहत नाही. तरीसुद्धा आपल्याला थोडंसं पाठीमागचं हे आहे, हे वेळ मिळाला की काढून पाहणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला यावर्षीचा जो काही आपल्याला अभ्यास आहे तो पुढं करता येणार नाही. त्यानंतर आपण MBO पाहिलं, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन. पीटर ड्रकरने यांनी सांगितले की 8 उद्दिष्ट त्यांनी सांगितलेली आहेत. त्या 8 उद्दिष्ट ठरवा, म्हणजे तुमचा व्यवसाय हा यशस्वीपणे पुढं वाटचाल करू शकतो, हे त्यांनी त्यांच्या सिद्धांतामधून सांगितलं. वर्तनात्मक दृष्टिकोन, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे मॅक्स वेबर असतील किंवा इतर जे लोक आहेत त्याने वर्तनाच्या संदर्भात मानवी वर्तनाला महत्त्व आहे हे त्याच्यामध्ये सांगून, परत एल्टन मेयो त्याच्यामध्येही येतात. त्यानंतर काल जो आपण पाहिला तो पद्धती दृष्टिकोन, चेस्टर बर्नार्ड असेल किंवा जॉन्सन असेल, मार्टिन असेल, सेन्स असेल, अशा विचारवंतांनी त्याचा पुरस्कार केला आणि तो दृष्टिकोन त्याच्यामध्ये सांगितलं. असे वेगवेगळे अनेक दृष्टिकोन जे आहेत हे वेगवेगळ्या लोकांनी मांडलेले आहेत आणि त्याच्यामधून एक थेरी म्हणजे सिद्धांत त्याच्यामधून पुढं आणलेला आहे. म्हणजे एल्टन मेयोनी मानवी वर्तन सांगितलं, त्यानंतर पीटर ड्रकरने उद्दिष्ट सांगितलं, असं हेनरी फेवॉल असेल तर त्यांनी व्यवस्थापनाची तत्त्व सांगितली, फ्रेडरिक टेलर असेल तर त्यांनी शास्त्रीय सायंटिफिक मॅनेजमेंट सांगितलं. कोणताही व्यक्ती घेतला तर त्याचा एक मेजर कॉन्ट्रीब्युशन आपल्याला लक्षात येतं. तुम्हाला माहीत नसलेले भारतीय जे आहेत CK प्रल्हाद, त्यांनी कोअर कॉम्पिटन्सीज, मूलभूत सक्षमता मांडली. मायकल पोर्टर असेल की त्यांनी म्हणजे व्यूहरचना मांडली. म्हणजे असं प्रत्येक कोणी व्यक्ती घेतला की त्याचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात येतं. पण विद्यार्थी मित्रांनो, संभाव्य दृष्टिकोन हा मात्र वेगळा आहे. आता ह्याचं एक वाक्य लक्षात घेतल्यानंतर, पाहिल्यानंतर तुमच्या जे समोर आहे त्याच्यामध्ये बघूया आपण की प्रत्येक व्यवहारात असा अनुभव येतो की एखादे व्यवस्थापकीय तंत्र यशस्वी ठरते. एखाद्या परिस्थिती म्हणजे ती परिस्थिती मात्र विशिष्ट असते. आज आपण व्यवस्थापनाचं एक तंत्र वापरलं, कोणतंही असेल, उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन असेल, परंतु तेच तंत्र दुसऱ्या परिस्थिती योग्य ठरेल असं नाही. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट कसं करतो, मागच्या वेळेला कसं झालं तसंच आता करूया, मागच्या वेळेला काय निर्णय घेतला होता तसाच निर्णय घेऊया. पण मागच्या वेळीची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. ह्या परिस्थितीतल्या बदलामुळं जो आपल्याला निर्णयामध्ये किंवा त्या व्यवस्थापन तंत्राच्या वापरामध्ये जो बदल करायला पाहिजे तो या ठिकाणी अपेक्षित आहे. किंबहुना आपण बघा 6 पेपरला बसतो, 6 पेपरला आपली स्ट्रॅटर्जी वेगळी असते का एक्झामिनेशनच्या वेळेला? नाही. अकाउंटचा पेपर असेल तर वेगळा असते, बिझनेस कम्युनिकेशनचा पेपर असेल तर वेगळा असणार आहे, मॅनेजमेंटचा पेपर असणार. अगदी मॅनेजमेंट आणि मार्केटिंग दोन्ही विषय मी जरी शिकवत असेल तर मॅनेजमेंटची स्ट्रॅटर्जी वेगळी असणार आहे, मार्केटिंगला पेपर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागणार आहे. इकॉनॉमिक्स वेगळं आलं, इन्शुरन्स वेगळं आलं. तुम्ही 12वीला जसं लिहिलं तसं या ठिकाणी चालणार नाही. 12वीला जसं तुम्ही अभ्यास केला तशा पद्धतीचा अभ्यास इथं चालणार नाही. जो बदल आहे, जी परिस्थितीतला बदल आहे, ज्या स्ट्रक्चरमधला जो बदल आहे तो बदल तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे प्रत्येक वेळेला तेच तंत्र उपयोगी ठरेल असं नाही. मग संभाव्यता दृष्टिकोन काय सांगतो की परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्या, परिस्थितीनुसार तुम्ही कोणतं तंत्र योग्य
ते ठरवा. बघा, निर्णयावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे काय असते? परिस्थिती. जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ना, तर निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला कोणती सिच्युएशन आहे, कोणती परिस्थिती आहे ते म्हणजे साधी गोष्ट आहे. बघा, एखादा व्यक्ती पुढचा समोरचा रागावलाय, मग आपण त्याच्यात रागात आणि भर टाकतो का आपण गप्प बसतो? म्हणजे तुम्हाला जर भांडण वाढवायचं असेल, त्याचा राग आणखी वाढवायचा असेल, तर तुम्ही त्याच्यात तेल ओतणार. आणि तुम्हाला त्याला शांत करायचं असेल तर तुम्ही त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करणार किंवा तिथून निघून जाणार. तुम्ही त्याच्या सहवासात राहणार नाही. म्हणजे ही साध्या साध्या गोष्टी आहेत कामगारांच्या बाबतीमध्ये. आपण ज्यावेळेला तुम्ही उद्या व्यवस्थापक होणार आहात, एखाद्या व्यवसायाचं प्रमुख होणार आहात किंवा तुमचा स्वतःचा ज्यावेळेला व्यवसाय असेल, त्यावेळेला तुम्हाला ह्या स्ट्रॅटर्जी वापरल्या पाहिजेत. किंबहुना तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रमुख म्हणून काम करताय, कर्ता म्हणून काम करताय, त्यावेळेला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ह्या स्ट्रॅटर्जी वापराव्या लागतात. म्हणून अगदी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बीकॉमला आला, खूप भाग्यवान आहात. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत, ज्या तुम्हाला दररोजचा व्यवहार किंवा दररोजचं दैनंदिन जीवन जगताना तुम्हाला जे काही तंत्र किंवा ज्या गोष्टी वापराव्या लागतात, त्याचा अभ्यास आपल्याला या बीकॉमच्या सर्व विषयामधून होतो, हे लक्षात घेणं खूप अपेक्षित आहे. आता या ठिकाणी हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक जे आहेत 2, लॉरेन्स आणि लॉर्श, यांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ह्या संभाव्यता दृष्टिकोनाचा म्हणजे हा दृष्टिकोन मांडला 1967 मध्ये. म्हणजे किती वर्ष झाले पहा, आणि तरीही आपण त्याचा अभ्यास करतोय. जवळजवळ 43 वर्ष झाली, किंबहुना 53 वर्ष झाली. बघा, ते दोघं काय म्हणतात, हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक, अनिश्चिततेचे प्रमाण आणि पर्यावरण बदलाचा वेग, 2 गोष्टी समजतात का पहा. अनिश्चिततेचं प्रमाण म्हणजे जी परिस्थिती व्होलाटाईल आहे, बदलणारी आहे, त्याचं बदलण्याचं प्रमाण किती आहे? 10%, 20% म्हणजे पर्सेंटेजमध्ये सांगायचं म्हटलं, किंवा कालच्यापेक्षा अजून निम्मी परिस्थिती बदलली. तुम्ही एक लक्षात घ्या गोष्ट, परिस्थिती म्हणजे काय समजावून घेऊया. अजून परिस्थिती हा शब्द समजणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, ज्यावेळेला दररोजचा दिवस उजाडतो त्यावेळेला तो नव्याने असतो. काल जशी परिस्थिती असेल तशी परिस्थिती नसते. आता नैसर्गिक, फक्त एकच उदाहरण घेतो. नैसर्गिक बघा, कालची नैसर्गिक परिस्थिती असेल म्हणजे आभाळ आलेलं असेल किंवा जास्त उष्णता असेल किंवा थंडी असेल, तसं आजच असेल असं नाही. आज त्याच्यामध्ये अगदी 0.5% तरी कमी जास्त होणार. आज टेम्परेचर 10 असेल सकाळी पहाटे 5 वाजता, तर उद्या 10:30 असेल. किंवा दिवसातली सर्व परिस्थिती वेगळी असेल, किंवा तुम्ही पलूसमध्ये असेल तर परिस्थिती वेगळी असेल, सांगलीला गेला तर परिस्थिती वेगळी असेल, दिल्लीला गेला तर सगळ्यात कडक थंडी असेल. परिस्थिती बदलत जाते. मग ही जी बदलण्याची किंवा अनिश्चिततेचं जे प्रमाण आहे, म्हणजे उद्या काय असेल, उद्याचा दिवस काय असेल, हवामान खातं कितीही सांगितलं असेल तर ते सगळं 100% तंतोतंत जुळतं असं नाही. कारण त्यांनी काही क्रायटेरियाच्या आधारे त्यांनी सुद्धा 35-40 क्रायटेरिया वापरले जात असतात उद्याची परिस्थिती आजमावण्यासाठी. आणि तरीसुद्धा उद्या तशीच परिस्थिती निर्माण होईल असं नाही. एक साधं उदाहरण सांगितलं जातं. अमेरिकेतले राष्ट्राध्यक्ष एकदा एका डोंगराळ प्रदेशामध्ये म्हणजे भेट देणार होते. त्यांनी हवामान खात्याला विचारलं, बाबा उद्या या ठिकाणी मला जायचं आहे, तर उद्या त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे का? यांनी सगळे क्रायटेरिया 60-70, अमेरिकेचं तर हवामान तज्ज्ञ सगळ्यात जगामध्ये श्रेष्ठ समजलं जातं, यशस्वी समजलं जातं, त्या सगळ्यांनी ठणकावून सांगितलं की उद्या पाऊस पडण्याची अजिबात शक्यता नाही. पण ह्यांना राष्ट्राध्यक्षांना विश्वास बसला नाही. त्यांनी एका शेतकऱ्याला फोन केला आणि शेतकऱ्याला विचारलं, बाबा उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे का? तो म्हटला, साहेब उद्या पाऊस पडण्याची शक्यता खूप मोठी आहे. आता अध्यक्ष साहेबांच्या पुढे प्रश्न पडला किंवा नेमकं काय करायचं. तर ते म्हणले, आता उद्या दिवस थांबूया. आणि खरोखरच पाहिलं तर त्या शेतकऱ्याचं जे काही आडाखे होते ते आडाखे खरे ठरले आणि दुसऱ्या दिवशी तुफान पाऊस पडला. म्हणजे हवामान तज्ज्ञ चुकीचं हे केलं असं म्हणता येणार नाही. त्यांनी काही त्यांच्या स्वतःच्या मनाचा काही विचार केला नाही.
कारण त्यांनी काही ट्रेंड्स वापरून त्याच्या आधारे कॅल्क्युलेशन ते केलं, पण ते ट्रेंड्स जर चुकले असतील तर त्यांना त्या परिस्थितीचा अंदाज आला नाही. पण त्या शेतकऱ्याचं जे ढगाची हालचाल आहे, त्याची अनिश्चितता जी आहे, त्याचं जे प्रमाण आहे, त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचा आडाखा, याच्यावरून त्याला अंदाज पडला होता की ढगांची हालचाल ही अशा पद्धतीची आहे, त्यामुळे उद्या पाऊस पडण्याची शक्यता अतिशय दाट आहे. आजकाल आपल्याला सुद्धा याच्यावरती याच्यावरती कंडिशन येते, मोबाईलवरती आपण बघतो, पण काही वेळेला त्याच्यापेक्षा जास्त पडतो, काही वेळेला पाऊस पडत नाही. पर्सेंटेज दिलं जातं 70% पाऊस पडेल आणि इकडं आपल्याकडं फक्त रस्तासुद्धा ओला होत नाही, असंही होतं. काही वेळेला इकडं दिलं असतं 10% 20%, इकडं आपल्याकडं भरपूर पाणी वाहतं. ॲक्च्युली त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बदल आहेत, त्या बदलाची प्रमाण, क्वांटिटी आपल्या लक्षात घ्यावी लागते. आणि पर्यावरण बदलाचं वेग, मी तुम्हाला मागापासून तेच सांगतो. सातत्यानं बघा, एखादं चक्रीवादळ आलं असेल तर आज खूप टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे. ह्या बाजूला वळकलं, एवढं स्पीड आहे, एवढंही आहे, किंवा धूमकेतू येऊन जाणार आहे, पृथ्वीला घासून जाणार आहे, हे अगोदर समजतं. हे सुद्धा काही कमी नाही, लक्षात घ्या. तरीसुद्धा ते तज्ज्ञ सांगत असतात की जवळून जाणार असेल तरीसुद्धा पृथ्वीला धोका आहे, कारण त्यानं अचानक जर त्याचा म्हणजे दिशा जर चेंज केली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हा संघटनेच्या अंतर्गत वाढ व विस्तारावर परिणाम करतो. ही जी मी तुम्हाला नैसर्गिक परिस्थिती सांगली, पण व्यवसायामधली आपली परिस्थिती जी असते ती सुद्धा ह्या पर्यावरण म्हणजे फक्त नैसर्गिक पर्यावरण नाही विद्यार्थी मित्रांनो. आर्थिक पर्यावरण आहे, सामाजिक आहे, कायदेविषयक आहे, सांस्कृतिक आहे, राजकीय, अनेक प्रकारचं पर्यावरण. फक्त तुम्ही पर्यावरणाला संकुचित करू नका, नैसर्गिक नाही. निसर्ग हा पर्यावरणाचा एक घटक आहे. पण आपल्या सगळ्यांचं एक अंडरस्टँडिंग झालेलं आहे, पर्यावरण म्हणजे निसर्ग नाही. पर्यावरण ही खूप मोठी व्यापक अशी संकल्पना आहे. तर त्या पर्यावरण बदलाचा वेग किती आहे ना, अनिश्चिततेचं प्रमाण किती आहे, त्याच्यावरती त्याचा आपल्या संघटना म्हणजे व्यवसाय, आपल्या व्यवसायावरती आपल्यावरती किती परिणाम होतो, त्याचा वाढविस्तारावरती परिणाम होतो की नाही, हे या ठिकाणी पाहिलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाचे प्रमुख दृष्टिकोन वास्तव जीवनातील परिस्थितीला समान प्रमाणात लागू होत नाहीत, त्याचे सारखेच परिणाम होत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे आता मी जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन सांगितले, हे वास्तव जीवनातील परिस्थितीनुसार समप्रमाणात लागू होत नाही. परिस्थिती बदलली की ते बदलावी लागतं. काही ठिकाणी केंद्रीकरण करावं लागतं, पण काही दिवसांनी त्याच ठिकाणी विकेंद्रीकरण करावं लागतं. हा सुद्धा नाही. केंद्रीकरण म्हणजे अधिकार एकाच ठिकाणी केंद्रित असणं, आणि विकेंद्रीकरण म्हणजे ते अधिकार आपल्या सहाय्यकांना वाटणं. परिस्थिती बदलल्यानंतर केंद्रीकरण का विकेंद्रीकरण हे नाही. आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो, ही गोष्ट चांगली नसते. बऱ्याच वेळेला त्या परिस्थितीला ती गोष्ट चांगली असते, परंतु दुसऱ्या परिस्थितीला तीच गोष्ट वाईट ठरत असते. म्हणजे त्यावेळेला असं दिसून येतं की प्रत्येक परिस्थिती वेगळी असल्याने व्यवस्थापनाचे सिद्धांत समान प्रमाणात लागू होत नाही. परिणाम वेगवेगळे दिसून येतात, त्यातून संभाव्यता दृष्टिकोन उदयास आला. कोणत्या परिस्थितीत कोणते व्यवस्थापन तंत्र योग्य, हे त्या परिस्थितीच्या स्वरूप व रचनेवर अवलंबून असते. हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. कोणत्या परिस्थितीत कोणते व्यवस्थापनाचे तंत्र योग्य ठरेल, हे त्या परिस्थितीच्या स्वरूपावर रचनेवर अवलंबून असते. म्हणून या सिद्धांताला परिस्थिती सापेक्ष दृष्टिकोन असे म्हणतात. हल्ली आपण बघतो विभागामध्ये संघर्ष निर्माण होत असतात. त्याची कारणं काय असतात की संदेशवहनातील अडचण, मला सांगितलंच नाही, आमच्यापर्यंत संदेश पोहोचलाच नाही, आम्हाला लक्षातच घेतलं नाही, निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभाग, हे सगळं. आणि एकमेकावरचं अवलंबित्व हा असल्याशिवाय हे करता येणार नाही, हा त्याच्यामध्ये पाहिजेच नाही, हा गेल्याशिवाय आपण करणार नाही, व हे सगळं एकमेकांबद्दलचं अवलंबित्व आहे ना, हे खूप आहे. आणि तुम्ही पाश्चिमात्य लोक आणि अमेरिकन लोक बघितले तर हे स्वावलंबी असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतः आणि स्वतःसाठी करण्याचा प्रयत्न करत असतात.
समाजाचं तर सांगताच येत नाही. आता समाज खूप व्होलाटाईल आणि खूप डेंजरस असा समज असतो. कधी त्यांच्यात कधी काही होईल सांगता येत नाही. आणि समाधानावरील अवलंबित. व समाधान कसं आहे बघा, पर्सेंटेजमध्ये सांगायचं असेल तर 10% समाधान मिळालं तर आपण समाधान मानत नाही. 20% का नाही, 20% मिळालं तर 50%, 50% तर 100%, ₹5 मिळाले तर ₹10 काय नाही, ₹100. आपल्याला 1000 कोटीची संपत्ती झाली तर लोकांना समाधान नाही. 10 पैकी 10 गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या तरी समाधान नाही. 11वीच्या आपण आणि बघतोच. तुम्ही एखाद्याला 10 वेळा मदत करा, 11 वेळा थोडंसं नाही म्हणा, तो लगेच वाईट म्हणतो तुम्हाला. 10 वेळची मदत तुम्ही तो सोयीस्करपणे विसरतो. प्रगतीच्या निष्कर्षातील संघर्ष. प्रगती जी आपली असते त्याचे काही निष्कर्ष आपले असतात. बा असं केल्यानंतर आपण यशस्वी होऊ. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जे अडथळे निर्माण येत असतात ते आपल्यामध्ये संघर्ष निर्माण करत असतात. बऱ्याच वेळेला तुम्ही आणि तुमचं मन ह्याच्यामध्ये संघर्ष होत असतो आणि उद्दिष्टामधील संदिग्धता. पीटर ड्रक्करने काय सांगितले, 8 उद्दिष्ट स्पष्ट आहेत त्यांची. ती स्पष्टपणे तुम्ही ठरवा. भौतिक उद्दिष्टे असतील, भौतिक संसाधने ठरवण्याची ती पाहिजे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. ह्या संभाव्यता दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे परिस्थितीजन्य. हे आपण लक्षात घेतलंच. कोणती परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे कोणतं व्यवस्थापन तंत्र, पद्धती, तत्व योग्य ठरेल ते वापरायचं. कोणतीही एक पद्धत मात्र सर्वोत्कृष्ट नाही, सर्वोत्तम मार्ग नाही. म्हणजे हा वापरला की 100% यशस्वी होतं असं नाही. परिस्थिती बदलली की ते यशस्वीतेचं प्रमाण कमी होईल किंबहुना अपयश सुद्धा येईल. आणि परिस्थितीचा आणि पर्यावरणाचा खूप मोठा जवळचा संबंध आहे. आपल्याला बदलत्या पर्यावरणाला प्रतिसाद द्यावा लागतो. पुन्हा मी एकदा सांगतो, पर्यावरण म्हणजे फक्त निसर्ग नव्हे. सरकारनं काही टॅक्स वाढवला, आर्थिक पर्यावरण बदललं. टॅक्स कमी केला, आर्थिक पर्यावरण बदललं. नवीन टॅक्स लादला, आर्थिक पर्यावरण बदललं. तुमच्याकडे पैसे जास्त आले, पर्यावरण बदललं. पैसे तुमच्याकडे कमी आले, तुम्हाला कर्ज काढावं लागलं, आर्थिक विवंचना, आर्थिक पर्यावरण मी तुम्हाला फक्त सांगितलं. तसंच सांस्कृतिक पर्यावरण आहे. अगदी तुमच्या देशामध्ये एखादा ऑलिम्पिकसारखा इव्हेंट होणार असेल तर सगळं परिस्थिती बदलत असते. आता जपानमध्ये होणार आहे पा, किती वर्षापासून त्याची तयारी होते. इव्हेंट तर महिना 2 महिन्याचा असतो, 1.5 महिन्याचा असतो, पण त्याला वर्ष तयारी केली जाते. बदल करणे अपेक्षित हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. परिस्थिती बदलली की आपण बदललं पाहिजे. मग तो अनुकूल बदल असेल, मे बी प्रतिकूल असेल. परिणाम हा सुद्धा असतो, हा चांगलाच असतो, वाईट सुद्धा असतो. आपण फक्त वाईटच धरून चालणार नाही. त्यामुळे बदल सुद्धा असतो, काही वेळेला चांगला असतो, काही वेळेला वाईट असतो. हे आपल्याला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही कोणत्या परिस्थितीला कोणती पद्धती योग्य, त्या पद्धतीचा विकास करणं गरजेचं आहे. हे 5 जी वैशिष्ट्ये आहेत की परिस्थिती, हे तुमच्या आतापर्यंतच्या आपल्या एवढ्या चर्चेतून लक्षात आलं असेल की परिस्थिती खूप महत्त्वाची आहे. परिस्थिती, ज्या व्यक्तीला परिस्थितीचा योग्य अंदाज येतो ना, त्या व्यक्तीचे निर्णय चुकत नाहीत. त्या व्यक्तीला अपयश येत नाही. त्या व्यक्तीला पश्चातापाची वेळ करावी लागत नाही. परिस्थितीची ओळख करता आली पाहिजे. मग आता तुम्ही 12 वर्ष झालं शिकलाय, परिस्थिती कशी ओळखायची याचा अभ्यास कुठं आहे? हे तुम्हाला तुमच्या रोजच्या व्यवहारातून शिकावं लागतं. आम्ही जी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देतो, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो, त्याच्यातून ते तुम्हाला शिकावं लागतं. पर्यावरणाला प्रतिसाद द्यायचा आहे. थंडी जास्त पडली, तुम्ही सुरक्षा पाळा ना. थंडी कमी जास्त करणं तुमच्या हातात आहे का? नाही. पर्यावरण बदलणं तुमच्या हातात नाही. बाह्य पर्यावरण तर तुम्हीच बदलू शकत नाही. मग त्या पर्यावरणाप्रमाणे तुम्ही सुसंगत वागणं, तुमच्यामध्ये बदल करणं म्हणजे त्या पर्यावरणाला प्रतिसाद देणं. आणि बदलाबद्दल मी सांगितलं, बदल हा गरजेचा आहेच. मग तो अनुकूल असेल तर त्यातनं संधी निर्माण होते आणि प्रतिकूल असेल
तर त्याच्यातून धोका निर्माण होतो. तो धोका, प्रतिकूल पर्यावरण स्वीकारायचं म्हणजे धोका कमी करायचा, जोखीम कमी करायची. दुसऱ्याने काय करावं, दुसऱ्याने काय बोलावं, दुसऱ्याने काय वागावं, दुसऱ्याने काय खावं हे तुम्ही ठरवू शकत नाही. मात्र तुम्ही काय खावं, तुम्ही काय बोलावं, तुम्ही काय करावं हे तुम्ही ठरवू शकता. मग दुसऱ्यांच्यावरती तुम्ही किती विसंबून राहणार? मग अशी होतं एकमेकावरती अवलंबित्व. हे पहिल्यांदा एक दुसऱ्यावरचं अवलंबित्व कमी करा, तुमचं दुःख आपोआप कमी होईल. तुम्ही जेवढ्या दुसऱ्यावरती विसंबून राहाल तेवढं तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षाभंग होणार. ते तुम्हाला मदत करतील याची शाश्वती नाही, आणि नाही मदत केली की तुम्ही दुःखी होणार. समाधान मिळवण्याचं वेगळं तंत्र नसेल. तुम्ही जेवढं दुसऱ्यांच्यावरती डिपेंड राहाल, अवलंबित्व राहाल, तेवढं तुम्हाला दुःख जास्त आहे, लक्षात घ्या. हे वेगळं सांगायची गरज नाही. आता बरीचशी टीका या सिद्धांतावरती होते की याच्यामध्ये कोणतंही तंत्र सांगितलेलं नाही, परिस्थिती कशी ओळखायची ते सांगितलेलं नाही, सर्वोत्तम मार्ग सांगितलेला नाही, वगैरे वगैरे याच्यावरती टीका आहे. तरीसुद्धा हा जो दृष्टिकोन आहे ना, संभावित दृष्टिकोन, हा एक व्यवहारी दृष्टिकोन आहे. व्यवहार कुठं शिकवला जात नाही. व्यवहार तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, तुमच्या सदसद विवेक बुद्धीच्या जोरावरती तो तुम्हाला शिकावा लागतो. आणि त्यामुळं हा दृष्टिकोन जो आहे, हा दृष्टिकोन, संभावित दृष्टिकोन, हा व्यवहारी दृष्टिकोन समजला जातो. कारण व्यवहारानुसार त्याच्यामध्ये आपल्याला निर्णय घ्यायचे असतात, त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला वागायचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे लेक्चर तुम्ही ऐकलं शांतपणे. अर्थात आपण या संपूर्ण पहिल्या युनिटमध्ये जे आपण शिकलो ते तुमच्या समोर इथं आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन आहे ते शिकलो, संकल्पनेचा उगम शिकलो, अर्थव्याख्या लक्षात घेतली, अभ्यासाची गरज लक्षात घेतली. एल्टन मेयो आणि पीटर डक्कर यांचा सिद्धांत आपण शिकलो. वर्तनात्मक दृष्टिकोन, पद्धती दृष्टिकोन आणि आज संभावित दृष्टिकोन आपण शिकलो. तर या ठिकाणी आपलं पहिले युनिट समाप्त होतं आहे. तर पुन्हा एकदा तुम्ही थोडंसं याच्यातली थोडी लेक्चर्स लक्षात घ्या, पुन्हा एकदा थोडीशी याचं ऐका, ओव्हरलुक करा, म्हणजे आपलं पहिलं युनिट या ठिकाणी संपेल. तर आजच्या तासाला आपण इथं थांबूया. आता उद्या मला मार्केटिंग असेल, उद्या परवा. त्यानंतर परत आपण जो आपला विषय आहे बुधवार, त्यावेळेला आपण पुन्हा मॅनेजमेंटचं दुसरं युनिट सुरू करूया.